श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आज मी सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी आध्यात्मिक मार्गाकडे वाटचाल करावी. जितकं जमेल तितकं स्वामींच्या चरणात स्वतःला झुकवून द्यावं. आपण सर्वांनी आपल्याकडून काही वाईट कर्म झाली असतील तर त्याची नोंद आईच्या चरणात करून माफी मागून आईने आपल्याला माफ करावं ही प्रार्थना करावी. तरच आपली या महामारीमधून सुटका होऊ शकते. आपण सर्वजण पैशांच्या मागे धावत आहोत, पण आपण सर्वजण हे देखील बघतच आहात की पैशांमुळे कोणतेही नुकसान होण्यापासून थांबले नाही. त्यामुळे चांगली कर्म आणि जितकं गरज आहे तितकंच कमवून जास्त वेळ अध्यात्म म्हणजेच स्वामी आईच्या सानिध्यात घालवण्याचा प्रयत्न करूया. माणुसकी म्हणून ज्यांना आपली खरंच गरज आहे त्यांना मदत करूया. आपल्याकडून होईल तितकी मदत आपण करावी. आपली काळजी घेऊन आपल्याला जितकं जमेल तितकं करावं. सतत स्वामींच्या सानिध्यात राहून आईचा नामजप करत आयुष्य व्यतीत करूया. कारण आज जी परिस्थिती आहे ती आपण आपल्यावर स्वतःहून ओढवून घेतली आहे. वाईट कर्म, हिंसा, मोहामध्ये पडून चोऱ्या, बलात्कार अशा भरपूर नकारात्मक ऊर्जा ह्या पृथ्वीवर आपण निर्माण केल्या आहे आणि त्याचीच भरपाई म्हणून आज अशी परिस्थिती आपल्यावर ओढावली आहे. म्हणूनच आपण सर्वांनी प्रत्येकाने कोणतंच वाईट किंवा चुकीचं कर्म आपल्याकडून घडणार नाही ह्याची खबरदारी घेतली पाहिजे. आता आपली पृथ्वी कलयुगातून सतयुगाकडे वाटचाल करत आहे. म्हणूनच ही महामारी दिसून येत आहे. कारण सतयुगात ह्या सर्व गोष्टी चालणार नाही. जो आईच्या सानिध्यात आईच्या चरणात राहील, जो आईवर विश्वास ठेवून आपली कर्म चांगली करतील त्याचाच फक्त निभाव लागेल. कारण आईने सगळ्या प्रकारे समजावून शिकवून झालं, पण आपण सुधारायचं तर सोडाच, पण अजून नकारात्मक ऊर्जा वाढवत आहोत. म्हणूनच जर ह्या परिस्थितीवर विजय मिळवायचा असेल तर स्वतःला आईला पूर्णपणे समर्पित करून घ्या. आपलं आयुष्य आईच्या स्वाधीन करून मोकळे व्हा. प्रत्येक श्वासाला आईचं नाम जप सतत सुरू ठेवा. तर काहीतरी बदल घडण्याची अपेक्षा करू शकतो. फक्त अपेक्षा करू शकतो, खात्री नाही. कारण आता घडा भरून व्हायला सुरुवात झाली आहे. आता फक्त त्याचाच बचाव होईल जो पूर्णपणे आईच्या स्वाधीन होईल. आपण सर्वजण आईला प्रार्थना करूया की ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहो. तसंच आईवर विश्वास ठेवून आयुष्य व्यतीत करण्यास सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ.